कोयना धरणाच्या 4थ्या टप्प्याच्या वीजगृहाच्या पायथ्याला टेलरेस चॅनलच्या उजव्या तीरावरील प्रयोगभूमी हा परिसर आहे. निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असलेला हा परिसर वंचितांच्या मुलांच्या शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून वेगळीच अनुभूती देणारा आहे. मित्राकडून या अनोख्या शाळेबद्दल ऐकलं होतं आणि त्यावेळी तिथे भेट देऊन याविषयी अधिक जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली होती. आपले जीवन सुखमय करण्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत घेतो, मात्र इतरांच्या जीवनात देखील सुख यावे त्यासाठी झटणाऱ्या देवमाणसांनी चालू केलेली ही प्रयोगभूमी म्हणजे दिव्यत्वाची अनुभूती होती. या इच्छेला अचानक योग जुळून आला होता. आतमध्ये वेगळ्याच विचार प्रवाहात प्रवेश करताना नजरेत भरला तो वेलीने आकर्षक सजवलेला दरवाजा. विशिष्ट पद्धतीने सजवलेला आजूबाजूचा परिसर मनात आपली वेगळीच जागा कोरत होता. दरवाजात पाऊल ठेवताच कानावर मंजूळ गाण्याच्या सुरावटी आल्या आणि पुढे मग माझा मीना राहिला. आणि रोशनी बोलली मला की असं मला ते आवडलं. म्हणजे ते तुम्ही तुमच्या ज्या मेहनतीत चालवत आहे आणि ते सगळं म्हटलं याला एकदा मला भेटव, मला पण आवडेल त्याच्यामध्ये बोलू आपण. दादा मला आधी माहिती आहे ना सिटीला येतो काही पण आले हे दादा पण मुंबईतला असतात. त्यांचं गाव लांजा तालुका माहिती आहे ना आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला. किती तालुका आहेत रत्नागिरी जिल्ह्यात? कोणकोणते माहिती आहे कोणाला? कोणकोणते तालुके आपल्या रत्नागिरी तालुके कोणते? पुन्हा आपला मंगलगड अकोली ठीक आहे ना. छान गाणं म्हणून आता हे पाण्याचा म्हटलं ना दुसरं म्हणते आपल्याला वायनाड म्हणते. वायनाड म्हणते मल्याळी भाषेत. चल एक दोन तीन माझे नाव दिलीप नगरश्रेष्ठ इयत्ता 6वी गाव कोलकडी. माझे नाव मंगलबाई तुळशीराम इयत्ता 9वी गावातील कुंभारी. माझे नाव साक्षी दीपाली दत्तराम इयत्ता 9वी गाव तळसंगी. माझे नाव सोनाली चंद्रकांत तिसरी आहे. माझे नाव माधुरी माया तुळशीराम इयत्ता 6वी गाव कुंभारी मी इथे राहते. माझे नाव गणपत माया तुळशीराम इयत्ता 2री गाव कुंभारी. तुझं बेटा? माझं नाव रोहित बापू.
शिक्षकांना नाही. आता कसं झालं की संस्था आपली मूलभूत आहे, पण त्यांच्या टप्प्यात काम करतं. अच्छा. ते शिक्षण आहे, केंद्रीय शिक्षण, हां नंतर महिला विकास, हां पर्यावरण संवर्धन, अशा व्यवसायावर शेतकऱ्यांसोबतचं काम, अच्छा अच्छा. असे कामाचे विशेष घटक आहेत. आणि मग चिपळूणमध्ये आम्ही सगळा सह्याद्री जो भाग आहे, सह्याद्रीच्या पर्वतामध्ये राहणारा आदिवासी कातकरी समाज आहे, धनगर समाज आहे, त्यांच्या शिक्षणाचं काम करत आहोत. आणि मग त्या शिक्षण कामाबरोबरच मग त्याला आपलं जीवन शिक्षण देणं, शिक्षण प्रवाहामध्ये सामील करून घेणं हे महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी आम्ही प्रयोगभूमी म्हणून आम्ही स्थापन केली आहे. अच्छा अच्छा. प्रयोगभूमी म्हणजे ठिकाणाचं नाव आहे. हो हो तेच वाचलं. सगळं विशेषतः दोन-चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. आम्ही ते शालेय अभ्यास तर शिकवतोच, हो, पण शालेय अभ्यासाबरोबर पर्यावरण आहे, जंगल आहे, त्यांचं तर जवळ संबंध आहे त्या गोष्टी. शेती आहे, परसबाग आहे, बरोबर, डेअरी प्रोजेक्ट आहे, शेती प्रकल्प आहे. या सगळ्या माणसाला दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत. गोष्टी त्याचा आधार घेऊन समजा कसं काम करता येईल, बरोबर. थोडं हातानं काम करणं आणि काम करता शिकणं. प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात करायची, त्यातनं शिक्षण करायचं, असं ते म्हणजे संकल्पना आहे. शालेय अभ्यास तर आहेच, त्याच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी चालतात. आणि मग सगळं व्यवस्थापनामध्ये मुलाला सहभाग आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. हॉकी व्यवस्थापन असेल किंवा हॉकी व्यवस्थापनामध्ये मुलाला सहभाग आहे, त्याच्यावर 2 महिने जबाबदारी आहे. शेती प्रकल्प आहे, शेती 2 महिने जबाबदारी आहे. आम्ही वीज तयार करतो, वीज प्रकल्प आहे, स्वतःला लाईट स्वतः आम्ही करतो. इथे पाण्याचे जे पाणी आहे, त्या पाण्याच्या पाण्याने बंधारा बांधलेला आहे. आणि मग पावसाळ्यामध्ये किमान 3 ते 4 महिने आम्हाला लागणार जी वीज आहे ते आम्ही तयार करतो. ते आम्हाला नारळ करून आम्हाला त्याला एक मशीन दिलं, टर्बाईन छोटं बसवलेलं आहे. त्याची कॅपॅसिटी 3 किलोवॅटची आहे. पण आम्ही 300 वॅट तयार करतो इथे, ती पुरे होते पावसाळ्यामध्ये. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी तयार करणं सगळं असतं. प्रत्येक गोष्टीत शिक्षण आहे हे आम्ही मानतो. बरोबर. आणि हा सगळं परिसर मुलाला दुसरं काय गरज असते, मुलांना जन्माला गाव असतं, खेळायला मोठा मैदान असं बघायला गेलं तर पारंपरिक नदी लागते. या सगळ्या गोष्टी इथे निर्मिष्ट आहेत. सगळी शाळा सुरू केली आहे. तुम्ही कधीपासून चालू केलं? बरोबर, मला संस्था 25 वर्ष होऊन गेले. हो, खूप छान काम करतो. इथे आता 20 वर्ष आम्हाला झालीच नाही. 2004 13 जून 2004 20 वर्ष कंप्लीट झाली. आणि मग याला सगळी बऱ्याचशा लोकांचा सहभाग आहे. प्रत्येकाच्या त्याच्यामध्ये असतो. म्हणजे अगदी पालकत्व आहे. काही मुलं असे आहेत की त्यांचे पालकच नाही आहेत, अशा मुलांचा मोठा प्रशिक्षणाचा आहे. इथे मुलं आहेत. हो बरोबर. मग वेगवेगळ्या भागातली सगळी मुलं आम्ही इथे त्यांच्यासोबत कसं पुढे काम करता येईल हे सगळं आम्ही ठरवतो. पूर्ण वेळ काळजी तुम्हीच घेता? आम्ही प्रतिबद्ध असतोच. तर आम्ही शिक्षक जाऊन राहणारे पण आहेत. अच्छा अच्छा. पार्ट टाइम शिक्षक पण येतात. अच्छा येतात सगळे आहे. तुम्हालाच काळजी इथे तर आम्हाला NIOची मान्यता आहे आणि केंद्राची योजना आहे. त्याच्या अंतर्गत इथे 3 लेवल त्याच्या आहेत. बरोबर. ABC. A मग 3रा समकक्ष, B 5वीला समकक्ष, C 8वीला समकक्ष. परीक्षा देताना मुलं हे सर्टिफिकेट कोर्स आहेत. अच्छा अच्छा. ABC हे झालं की B झाला की C. आणि मी जे सर्टिफिकेट मिळतं ते इथलं मग कुठेही बाहेर प्रवेश घेऊ शकतो. म्हणजे रिझल्ट सेंटर पुण्याला आहे. तिथं का रेकॉर्ड्स तुम्हाला पुण्याला पाठवावं लागतं. अच्छा, तिकडे पाठवा. हो, त्यामुळे ती कशी मान्यता असल्यामुळे जिल्ह्याचं सेंटर आहे. जिल्ह्याच्या रत्नागिरी जिल्ह्याचं सेंटर. रत्नागिरीमध्ये कोणत्याही शाळाबाई मुलं असेल, कानकडे मुलं असतील, मोठी मुलं असतील, कष्टकऱ्याचे असतील, ज्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलं आहे, त्यांना शिकायचं आहे, बरोबर, या सेंटरमध्ये प्रवेश घेऊ शकतात आणि त्यांच्या शिक्षणाचा अभ्यास करू शकतात. संकल्पना आहे सगळं, म्हणून सगळी प्रयोगभूमी आहे. बरोबर. असं म्हणजे ऐकलं नव्हतं या बाबतीत कधी, पण त्या दिवशी बोलले आणि मग असं वाटलं की बघायला हवं असं काहीतरी वेगळं वाटलं. आम्ही पण आमच्या इकडे एक असं मैत्री फाउंडेशन म्हणून संस्था चालवतो आणि मग शिक्षणासाठी वगैरे मुलांना मदत करत असतो तिथे. हे थोडंसं वेगळं वाटलं म्हणून नक्की जर जाऊन बघायला हवं कसं चालतं. त्या खरं खूप सोयी आहेत. त्यावेळेला अजिबातच नव्हतं सुरुवातीच्या गावामध्ये. लाईट नव्हता, अंधारामध्ये आम्ही राहत होतो. नदीतनं जायला जायचे, रस्ता नव्हता. आणि ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होत गेल्या. एकदा का आपण कामाची सुरुवात केली, लोकांना ते काम चांगलं भावलं की ते आपल्या आपण करतात.
आणि हे काम कसं आहे नुसतं करायचं म्हणून किंवा माझं कर्तव्य आहे म्हणून असं पण नाही. ते मनापासून तुम्ही प्रत्येक क्षण राहाल तिथे, अगदी त्यावेळी मुलांची तुम्ही एकरूप आणि मला पण स्वीकारलेलं आहे. हो स्वीकारलेलं आहे. आणि तुम्ही स्वीकारलं, तुमच्याबरोबर पत्नीने पण स्वीकारलं, ती खूप मोठी सर्विस. सगळ्या कामामध्ये तिचा खूप मोठा भाग आहे. हो कसं की ती पूर्ण ती सगळी फॅमिली मुंबईमध्ये राहणारी आहे आणि मग तिनं सगळ्या त्याग करून मग ती सोबत राहायला मला शक्य आहे. मी पण आता ते बघत असताना मार्क केलं गाणं चालू असताना की त्या पण तेवढ्याच तल्लीन होत्या. मग ते मला एवढं चांगलं वाटलं की तुम्ही हे काम पुढे होऊन करताय आणि तुमच्या मागं त्या पण तितक्याच तल्लीन होऊन करताय. आणि विशेषतः आमच्या कातकरी जी पद्धती आहे, शिक्षण पद्धती, त्याच्यावर ते चांगला अभ्यास केला. आम्ही सगळं जो लहान गट आहे ती स्वतः कातकरी भाषेतून शिकवते मला. हो का? पण हे पुस्तक तयार आम्ही केले संदीपच्या गोष्टी म्हणून. अच्छा अच्छा. कातकरी भाषेच्या सगळ्या कथा आहेत त्या मुलांनी सांगितलेल्या, त्या लिहिल्यात सगळ्या. त्यामुळे शिक्षण पद्धती काळाची गरज आहे अगदी. त्यामुळेच मुलं टिकतात. नोकऱ्या आता तशा व्हायला गेलं तर नसतातच. हो पण तुम्ही आता व्यावसायिक परत निसर्गाबरोबर राहायचं शिक्षण देताय म्हणजे 4 पैसे मुलं त्याच्यातून पण कमवू शकतात आणि रिलेट राहून. जंगल संवर्धन पण कसं गरजेचं काय तर आहे. त्यातनं आपण उत्पादक गोष्टी सुद्धा करू शकतो. जंगल भरपूर आहे बरोबर, पण आपण ओरडून न घेता आपण सुद्धा जंगलात देणेकरी आहोत. बरोबर, ही भावना आपण तयार करायचं काम इथे करतो आहोत. अच्छा, असं करतो. जमीन जंगल पाणी हे आपल्या हक्काचं करायला हवं. जसं आपण उत्पन्न घेतोच आपण जतने करायला बरोबर, आपलं पण देणं लागतं काहीतरी ना त्यांना. आमचा तर अभ्यासाचा विषयच आहे वनसंवर्धन म्हणून. आणि हे विजेच्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बरंच पुढचं शिक्षण तुम्ही देता इथे तसं बघायला गेलं तर. चांगलं. आता ते त्या ह्याच्या भाषेमध्ये ते बोलत होते तमिळ भाषा, ते उच्चार वगैरे भारत आपला काही विविध संपन्न नाही की नाही. बरोबर. मग आता इथं वेगवेगळे लोक येत असतात. हो, मग त्याच्या काही गोष्टी आम्ही बाहेर जातो, आपलं ते लोकांना शिकवतो, काही लोक बाहेरचे येतात त्यांचं काय आपण शिकतो. म्हणजे प्रत्येक वेगळ्या प्रांतांमधला सगळं आपण म्हटलेला भारत आहे. काही खेळूक्षा पण आपल्या पाहिजेत, समजलं पाहिजे, आपण पाहिलं पाहिजे. म्हणून 5-6 भाषांमध्ये आपण गाणी आम्ही तयार केलेली आहे. मी ते उच्चार वगैरे बघतो ना, मुलं एकदम परफेक्ट बोलतो. वायनाड म्हणून आहे केरळमधला भाग. हो हो हो. वायनाडमधला असं जसं कोकण आपलं आहे, वायनाडमध्ये काय काय गोष्टी आहेत वायनाडची. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तिकडे पण अशी मोठी संस्था काम करणारी होती तिथे कणव म्हणून. अच्छा. मग तिथे सुद्धा आम्ही गेलो होतो. 15 दिवस मुलं आम्ही राहिलो. तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन अभ्यास वगैरे केलाय? बऱ्याच ठिकाणी फिरलो या निमित्ताने. त्यामुळं अनुभवातून बऱ्याच गोष्टी समजल्या जातात. देवाणघेवाण होते. हो, महाराष्ट्रामधल्या वेगळ्या बऱ्याचशा अशा काही संस्था, पूर्वी संस्था आहेत, त्यांचे संघटन आणि संवर्धनात म्हणजे थोडक्यात समन्वयाचं काम आपण करतो. अच्छा अच्छा. त्या काय एखादा प्रश्न मोठा असेल त्याला सपोर्ट करणं असेल, काम करतो. म्हणजे अगदी पूर्ण. तुम्ही हे पहिल्यांदाच म्हणजे तुम्ही ठरवलं कसं काय की या सगळ्या? ॲक्च्युली आमची सुरुवात झाली 96ला मी कामाला जॉईन केलं. अच्छा, 96मध्ये. आणि एक माझ्या आत्याला खूप आवडत होतं की शिक्षकच हवं असं म्हणजे काय मिळालं. पण नंतर आमच्या गावातच माझा मित्र होता खास. अच्छा. गावातला खूप. तर आम्ही दोघांनी मग इथे आम्ही ॲप्रिशिएट केलं आणि मग जॉईन झालो. आणि मी सगळं काम तर सुद्धा हे माहीतच नव्हतं ना काय. म्हणजे 18 वर्ष मी जॉईन झालो संस्थेमध्ये. हो. हां. आणि मी सगळं काम करत असताना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, मी ट्रेनिंग घेण्यासाठी दत्ताभाऊ सावळींना देखील तुम्ही स्थिर राहिला त्या विषयावर. ते दत्ताभाऊ सावळी म्हणून जे आहे ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. पूर्ण शिक्षणतज्ञ होते, पूर्ण भारतामध्ये फिरलेले आहेत ते. हो. बराचसा खूप मोठा अनुभव त्यांचा आहे. अच्छा. गुजरातमधल्या मनासाठी मुख्य त्याने राजकारणामध्ये काम केलेलं आहे. अच्छा. असं जोडे घटक आहेत, चांगलं काम केलं. मग ते आम्हाला ट्रेनिंगसाठी यायचे. मग आमचे सगळं पूर्ण माइंड त्यांनी चेंज केलं त्याला. समाजासाठी आपण कशा पद्धतीने काम करायला, कशा पद्धतीने आपण समाजासोबत जोडून राहिलं पाहिजे, हे सगळं त्या वयामध्ये आणि दिलेले डोस आहेत. तर खरं त्यांची मोठी प्रेरणा खरं आहे आमच्या मागे. जो काय आम्ही तिथे आहोत तर खरं त्यांचं खूप मोठं योगदान आमच्या पाठीमागे. मग त्यांनी कसं होतं की जसं आपण 2 गोष्टी आहेत. आईवडील आपल्याला लहान मुलाला कसं म्हणजे चालायला, बोलायला, वाटायला शिकवतात, तसं त्यांची भूमिका त्यांनी खूप आहे. त्यांनी आम्हाला उभं राहायला शिकवलं आणि संस्थेनं आमचं चालायला शिकवलं. प्रश्नच नाही, कारण त्यांचं तर मोठं कर्तृत्व आपलं आहे. हो, त्यांनीच सांगितलं शिकायचं सुद्धा. आणि मग त्यांना अभिप्राय असलेलं काम हे खरं आपलं आहे. खरं तर बरोबर. हे सगळं संस्थे आपली जी काम करते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
शाहू फुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकर ही विचारधारेवरती काम करणारी संस्था आपली आहे. संविधानाला संवर्धन काम करणारी संस्था आहे. बरोबर. संविधानाला मानणारे पंडित डॉक्टर भाऊ सावळे. अच्छा अच्छा. तर त्यांनी आम्हाला खरंच घडवलं आहे. हे खूप मोठं त्यांचं योगदान आहे या सगळ्या कामांमध्ये. आणि मग त्याला सपोर्ट मग करताना माझ्या मिसेसनी रेखा नावाने. अच्छा अच्छा. की तिनं सगळं सपोर्ट जर केला नसता कारण सगळं आम्हाला खूप आता सगळं सोयी आहेत ना. आम्ही अंधारामध्ये राहिलेलो आहोत. हो बरोबर. नंतर मग आमच्या बाळाला मी मुंबईमध्ये शिकायला ठेवलं 10-12 वर्ष. तर 11वी आता आमच्याकडे आलं. हे थोडंसं की संघर्ष करायला लागला. हां हे थोडंसं पण मग आमच्या फॅमिली आम्हाला आयुष्य जगत असताना आपण वेगवेगळ्या स्तरांमध्ये आपला आनंद शोधत असतो. मात्र काही देव माणसं अशी असतात की त्यांचा आनंद ते अजून कोणाला तरी मोठं करण्यामध्ये शोधत असतात. आणि अशा देव माणसांना भेटायचं असेल तर एक ती मनातून इच्छा असायला लागते. असं गेलं भेटलं आणि भेटून आलं असं होत नाही. तर आपल्याला देखील त्याबद्दल आस्था वाटायला लागते. आणि त्या आस्थेतून जेव्हा अशी भेट होते आणि कळत नकळत ज्या विषयाबद्दल तितकीशी माहिती नसते त्याबद्दल जेव्हा अशी काही व्यक्ती भेटतात अर्थातच त्यांना देवमाणूस म्हणायला हवं. अशीच एक संस्था आज आम्हाला इथे बघायला मिळाली. अनायसे आम्ही आलेलो होतो चिपळूण येथे. आणि श्रमिक सहयोग प्रयोगभूमी या संस्थेचं काम पाहिल्यानंतर इथे जे सर काम करत आहेत मोहिते सर आणि त्यांच्या पत्नी खरोखरच त्यांना सावित्री म्हणायला हवं. कारण आपल्या पतीबरोबर ह्या कार्यात उभं राहणं आणि संयमानं हा किल्ला लढवत असताना दुसऱ्यासाठी काहीतरी करणं आणि त्याच्यातून समाधान मिळवणं मला खरोखरच हे सगळं भावलं. अगदी आपल्याला देखील वाटलं की अशा काही ठिकाणी जायला हवं, भेटायला हवं आणि एक सामाजिक कर्तव्य म्हणून नाही तर एक भावनेनं काहीतरी करायला हवं. आपलेपणाच्या भावनेनं अशा गोष्टींमध्ये सहभागी व्हायला हवं. तर निश्चितपणे आपण देखील अशी माहिती येऊन घेऊ शकता आणि जर आपल्याला काही करावंसं वाटलं तर करू शकता. खूपच छान वाटलं. धन्यवाद.